स्टार्ट। आज SC/ST समाजावरती नॉन क्रिमिनल लावून जो सुप्रीम कोर्टाने अन्याय केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही ठाणे जिल्ह्यातील सर्व जे नेते मंडळी आहेत, जे समाजामध्ये जाऊन समाजाचं काम करत असतात, असे सर्व नेते मंडळींनी आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन माननीय एकनाथजी शिंदे जे आहेत आमचे मुख्यमंत्री यांना सांगितलेले आहे की अध्यादेश काढण्यासाठी केंद्र सरकारला तुम्ही प्रेशर करा आणि महाराष्ट्रामध्ये नॉन क्रिमिनल लागू नये यासाठी आमचा निषेध आहे आणि यापुढे सुद्धा महाराष्ट्रामध्ये नॉन क्रिमिनल लावू नका अशी आम्ही विनंती केलेली आहे। सर्व महाराष्ट्रातील जुने जाणते नेते सुद्धा या सर्व कायद्याच्या विरोधात आहेत, पण जाणीवपूर्वक सुप्रीम कोर्टाने केलेले जे काम आहे त्याच्या विरोधात आम्ही निषेध नोंदवलेला आहे। माझं सर्व समाजाला म्हणणं आहे की आपल्यावरती जेव्हा जेव्हा अन्याय होईल, आता कोणीही महापुरुष तुमच्यासाठी भांडण्यासाठी येणार नाही, सर्व समाजालाच एकत्रित होऊन जे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्यासाठी ठेवलेलं आहे ते जतन करण्याचं काम करण्यासाठी स्वतःला सुद्धा रस्त्यावरती येण्याची गरज आहे। कोणी तुमच्यासाठी भांडण्यासाठी, कोणी तुम्हाला आयते देण्यासाठी येणार नाही। सामाजिक बांधिलकी म्हणून जे बाबासाहेबांनी करून ठेवले ते जतन करण्यासाठी तरी रस्त्यावर उतरण्याची भूमिका सर्व कार्यकर्त्यांनी व सर्व जनतेने ठेवली पाहिजे, एवढंच मी सर्व जनतेला आश्वासित करतो आणि त्यांना आव्हान करतो की येणाऱ्या काळात स्वतःवरती जो होणारा अन्याय आहे त्याच्यावरती वाचा फोडण्यासाठी स्वतःलाच रस्त्यावरती यायला लागेल। कोणी तुम्हाला ताट वाढून देणार नाही, सर्व तुमचे हक्क अधिकार संपुष्टात येणार आहेत। हे RSS BJP सर्व तुम्हाला गिलंकृत करणार आहेत, त्यासाठी तुम्हाला सुद्धा रस्त्यावरती यायला लागेल, जेणेकरून तुमच्यासाठी भांडणारे जे नेते असतील ते तुमच्यासाठी मोठ्या जोमाने तुमच्यासाठी लढतील। त्यांना तुमच्याजवळ काहीच पाहिजे नाही, पण जे बाबासाहेबांनी तुम्हाला ठेवून दिलेलं आहे ते तुमच्यासाठी अधिकार ठेवलेले आहेत त्याच्यासाठी ते भांडत असतात। त्यासाठी तुम्हाला रस्त्यावर येणे ही काळाची गरज आहे। मी एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत।